3 पॉईंटच्या दिशेने क्षेत्ररक्षक चेंडूवर येतोय, कोणती धाव येते आणि पहिला चेंडू निर्धाव. क्रिकेटच्या परिभाषेत सांगायचं म्हटलं तर पहिला चेंडू, पहिला चौकार, पहिला षटकार आणि पहिली धाव याला एक अन्यसाधारण महत्त्व तुम्हाला पाहायला मिळतं. आणि निश्चितच पहिला चेंडू अतिशय सुंदर या ठिकाणी फेकला होता. थोडासा गुडलेंग स्पॉटवर आतमध्ये येणारा चेंडू पाहायला मिळाला. वळूया पुन्हा एकदा पुढच्या चेंडूसकडे. या ठिकाणी मात्र हवेतून खेळला आहे, चेंडूला भिरकावण्याचा प्रयत्न केला, लॉफ्टी शॉट ज्याला म्हटलं जातं. चेंडू आपण पाहता लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये जातोय. तोपर्यंत या दरम्यान 2 धावा धापलकर इथे पाहायला मिळाले. ते यश 11 चाविंद्र संघाचे आणि 2 धावांचे योगदान मिळते ते यावी फलंदाज अंकितला. 2 धावांनी आपलं खातं उघडले. 2 चेंडूची समाप्ती, 24 चेंडूंचं अर्थात ते योगदान असणार आहे पहिल्या सत्रामध्ये. पंचांच्या उजवीकडून उजव्या हाताने यावी बॅकफुटवर गेले, चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे, चेंडूची फेकी करतोय. इथे क्षेत्ररक्षक चेंडूवर येणार, तो पण आणखीन एक धावीचं योगदान इथे मिळालं. 1 धाव, आणखीन धावपलकार वाढ होईल. 3 धावा धावपलकावर. अतिशय सुंदर हे गुणलेखन तुम्हाला पाहायला मिळते. कालच्या दिवसापासून मयूर पाटील यांचा निश्चितच खूप चांगलं योगदान गुणरेखाच्या माध्यमातून पाहायला मिळालं. आणि त्यानंतर संध्याकाळच्या सत्रामध्ये युवराज केणे जे भावाळे या गावाचे आहेत त्यांचं देखील काही क्षणात या ठिकाणी आगमन होईल. वळी आपण मैदानाकडे एंड बदल जातो. गोलंदाज पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने फलंदाजी करणारा फलंदाज समोर आहे तो आदित्य. यावी बॅकफुटर गेला आहे, निश्चितच या ठिकाणी बॅक फ्लिक करण्याचा प्रयत्न केला होता. फ्लिकचा प्रयत्न इथे मात्र थोडंसं आपण पाहता शॉर्ट फाईन लेग क्षेत्रामध्ये अडवला गेला आणि तोपर्यंत 1 धाव आणखी धावपलकावर. 4 धावा धावपलकर आल्यात. बिनबाद 4 क्षेत्रांची विरचना आपण डावक्रिया फलंदाजी जर आपण पाहिले तर या ठिकाणी एक शॉर्ट थर्डमॅन आहे, डीप पॉईंट, डीप एक्स्ट्रा कवर, एक वाडिश लॉंग ऑफ क्षेत्ररक्षक या ठिकाणी तैनात केलं गेलं आहे. दरम्यान ऑनसाईडचं क्षेत्ररक्षक जर आपण या ठिकाणी पाहिलं तर शॉर्ट फाईन लेग आहे. इथे एक क्षेत्ररक्षक मात्र यावी लॉंग लेग क्षेत्रामध्ये पाहायला मिळतं. दरम्यान यावी सरळ बॅटिंग खेळला, चेंडूला हलकंसं खेळण्याचा प्रयत्न केला, दिशा दिले. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक येईल मिड ऑफला. इथे यष्टीचा वेध घेण्याला पंचांचं या ठिकाणी अतिशय सुरेख योगदान इथे पाहायला मिळालं. आणि यावेळी मात्र ज्याला कोटी नेम असं म्हणतात, फलंदाज धावचीत चरपणे मैदानातून बाहेर. तर पहिला फलंदाज या ठिकाणी धावचीतच्या रूपाने, ज्याला क्रिकेटची आत्महत्या अशी म्हणतात, आत्महत्या इथे केली गेली ती फलंदाज अंकितच्या माध्यमातून. गोटी नेम याबद्दल कालही मी म्हणालो होतो की आपण पूर्वी गोट्या खेळायचो, आपली लहान मुलं गोट्या खेळायचे, पण हल्ली आपण गोट्या खेळत नाहीत. आता आपली मुलं आपण पाहता रात्री 2-2 वाजेपर्यंत यूट्यूबच्या माध्यमातून, मोबाईलच्या माध्यमातून नको ते पाहत असतात. पण जसं आपण पाहतो महाराष्ट्राची परंपरा आहे, लंगडी, खो खो, त्यानंतर गोट्या, हे पूर्वीचे खेळ. येस सर, आपण फक्त 1च मिनिटं थांबायचं आहे. आपण पाहुण्यांचं स्वागत आणि सन्मान आपण करणार आहोत. नक्कीच अतिथी देवो भव असं जे म्हणलं तर, नक्कीच कारण नक्कीच हिंदू संस्कृती आहे. तर मी सन्माननीय नरेंद्र गुळवी साहेबांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभास्ते सन्मान करायचे आहेत. आपण समोर या नरेंद्र भाऊ. यस, सर्वप्रथम टेमगर गावचे भगत अंकुश म्हात्रे बाबांचा आपण हा मान सन्मान इथे आपण आपल्या शुभास्ते करायचे. स्वागत आणि सन्मान देखील होणं फार महत्त्वाचं आहे. मॅच ऑन असू द्या. गोकुलदास पाटील सर, पिक्चर प्रिन्स मूवीज नक्कीच तुमच्यापर्यंत लाईट टेलिकास्ट पोहोचवतील, म्हणूनच तर किंग ऑफ लाईट टेलिकास्ट म्हटलं जातं. आपण हा मान सन्मान इथे करत आहोत. सन्माननीय योगेश गुळवी यांच्या माध्यमातून देण्यात आलेला हा सन्मान चिन्ह देऊन आपण बाबांना सन्मानित करणार आहोत या व्यासपीठावर. नरेंद्र गुळवी साहेब आपल्या शुभास्ते हे मान सन्मान इथे करत आहेत. महाराष्ट्राची परंपरा, महाराष्ट्राचा हा वस्त्र, त्याचबरोबर प्रेमाचा प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेचा मान सन्मान वाढवणारा सन्मान चिन्ह देऊन त्यांना आपण सन्मानित करत आहोत या मुख्य व्यासपीठावर. आपण आलात टेमगर गावावरून. या टेमगरपाडा भातवड गावामध्ये आम्ही आपला आभार व्यक्त करतो या स्पर्धेमध्ये. त्यानंतर सन्माननीय रोहिदास म्हात्रे, मी दादांना विनंती करतो आपण उभं राहायचं आहे जागेवर आणि हा मान सन्मान आपण स्वीकारायचा आहे. मी पुन्हा एकदा या स्पर्धेचे आयोजक नरेंद्र गुळवी साहेबांना विनंती करतो की आपण आपल्या शुभास्ते हा मान सन्मान आपण करायचा आहे. रोहिदास म्हात्रे यांचा हा मान सन्मान इथे होत आहे. त्यांना माहीची शाल, त्याचबरोबर
प्रेम वाढवणारा पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेचा सन्मान चिन्ह देऊन त्यांना आपण सन्मानित करत आहोत. त्यानंतर अरुण म्हात्रे साहेब उपस्थित आहेत, मुख्य व्यासपीठावर टेमघर गावचे समाजसेवक. त्यांचा देखील हा मान सन्मान या मुख्य व्यासपीठावर होत आहे. त्यांना देखील या स्पर्धेचं यादगार सन्मान चिन्ह जो योगेश घुलवी जे आमचे सर्वांचे लोकप्रिय दादो यांच्या माध्यमातून देण्यात आलेला हा सन्मान चिन्ह देऊन आपण त्यांना सन्मानित करत आहोत. धन्यवाद आपण आलात. त्यानंतर आमचे बाबा भाऊ शिवा नाईक उपस्थित आहेत या व्यासपीठावर. त्यांचा देखील मान सन्मान इथे आपण करूया. मी नरेंद्र भाऊ यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभास्ते हा मान सन्मान आपण करायचा आहे. सर्वांचा सन्मान होईल या मुख्य व्यासपीठावर, नो डाऊट्स. कारण की ही स्पर्धा कोणाची आहे तर गजेंद्र गुलवी भाऊंची ही स्पर्धा आहे. आणि भाऊंची स्पर्धा म्हणजे गावातील प्रत्येक व्यक्तीला सन्मानित करणं हे आमचं काम आहे. त्यांना देखील या स्पर्धेचं मान सन्मान वाढवणारा सन्मान चिन्ह, महाराष्ट्राची परंपरा, हिंदू संस्कृती जपून आपण त्यांना सन्मानित करत आहोत. अतिथी देवो भव पाहुण्यांचा हा मान सन्मान इथे होत आहे. हरिभक्त पारायण भाऊ शिवानाईक यांचा हा मान सन्मान. त्यानंतर हनुमान तरे बाबांचं देखील मान सन्मान इथे केला जाईल. ते देखील या स्पर्धेला उपस्थित आहेत. त्यांचं मान सन्मान इथे करत आहोत आपण. हा सत्कार सन्मान इथे आपण बाबांचं करत आहोत. नरेंद्र गुलवी गजेंद्र गुलवी भाऊ यांचे बंधू आहेत. त्यांच्या शुभास्ते हा मानस सन्मान. मानस सन्मान हा शब्द प्रत्येक व्यक्तीला जोडणारा, प्रेम वाढवणारा असतो, म्हणून त्याला मानस सन्मान असं म्हटलं जातं. उदाहरणार्थ आपण आपल्या टीमवर पाहू शकता, हनुमान तरे बाबांचा हा मानस सन्मान इथे केला जात आहे. त्यांना देखील माहेची शाल ओढली जात आहे. प्रेमाचा प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेचा सन्मान चिन्ह जो आम्हाला योगेश गुलवी यांच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे. त्यानंतर मानस सन्मान होणार आहे तो म्हणजेच एक मेगा सत्कार असेल. तुळशीराम गुलवी काकांचा हा मानस सन्मान इथे आपण करणार आहोत. मी नरेंद्र गुलवी यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभास्ते हा मानस सन्मान करायचा. आपण तुळशीराम गुलवी जे आमचे सर्वांचे लोकप्रिय दादो, या गावाने त्यांना एक नवीनच लुक दिलेला आहे. दादो असे प्रेमाने सर्व हाक देत असतात. योगेश गुलवी यांचे पिताश्री आहेत आणि त्यांचा मानस सन्मान एक मोठी बाब आहे या स्पर्धेला. ते आले ते कधी अशा व्यासपीठावर बसत नाही, मात्र गजेंद्र गुलवी साहेबांच्यासाठी आलेले आहेत ते, आणि त्यांचा हा मानस सन्मान इथे आपण करत आहोत. त्याचबरोबर बंडू भोईर काकांचं देखील मानस सन्मान इथे करणार आहोत. मी नरेंद्र गुलवी भाऊ यांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभास्ते हा मानस सन्मान आपण करायचा आहे. बंडू काका भोईर यांचा हा मानस सन्मान. मित्रांनो, आपण हा मान सन्मान कोणाचा केला तर गावाचे प्रतिष्ठित नागरिक आहेत, कारण की ये आहेत म्हणून गाव सुरक्षित आहे. लक्षात असू द्या, कारण की आपण लहानपणी आपल्या मोठ्यांना थोरल्यांना आपण आजोबा म्हणतो. आमच्यासाठी हे आजोबाच आहेत हे सर्व, आणि त्यांचा हा मान सन्मान या गजेंद्र गुलवी भाऊ यांच्या शोमध्ये होता आहे. हे देखील मोठी बाब आहे. आता हा शेवटचा मान सन्मान होता. आता तुम्हाला क्रिकेटकडे घेऊन जात आहे. तिथे आमचे काका मात्र सज्ज आहेत. O2 कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद. सर्व पाहुण्यांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. आपण वळूया या ठिकाणी. धन्यवाद संदेशजी पाटील सर. दरम्यान यावी अतिशय सुंदर चेंडू इथे पाहायला अगदी यष्टीच्या जवळून यष्टीच्या हातामध्ये विसावतं. एकूण धावपलकाची आपण विचार केला तर 13 धावा धावपलकर आत्तापर्यंत पाहायला मिळाल्यात आणि एक फलंदाज या ठिकाणी गमावल्या. या स्पर्धेच्या माध्यमातून मयूर पाटील या सरांनी जे ते सांगितलं की मागचा जो षटकार होता तो 75वा षटकार भिवंडी इमेजिंगच्या माध्यमातून आणि 39 चौकार या ठिकाणी मारले गेले. हे योगदान गेल्या 2 दिवसात. एकूण धावा धावपलकावर 13 अंक हा क्रिकेटची कुरुक्षेत्रावरचा अतिशय खराब अशुभ अंकडा असं म्हटलं जातं. याबद्दल निश्चित बोलेन. दरम्यान यावेळी मात्र या चेंडूला ऑन साईडला भिरकावून दिलाय. चेंडू येतोय वाईडिश लॉंगॉन क्षेत्रामध्ये येतोय. गगनभेदी गगनचुंबी षटकार 6 धावांसाठी. मिश्र परिवार जमलाय सारा आज वाढदिवसाला. सारे मिळून शुभेच्छा देऊ आमच्या गजेंद्र भाईला. सारे मिळून शुभेच्छा देऊ आपण गजेंद्र भाऊला.
एक या षटकाराच्या माध्यमातून आपण पहिल्या स्पर्धेतला 76वा षटकार इथे नोंदला गेला आणि फलंदाज होता आदित्यच्या बॅटमधून आणि धावा धावपलकावर येऊन पोहोचल्या ते 19 धावा धावपलकावर. आदित्य खेळतोय 14 या धावसंख्येवर. गोलंदाज आपल्या बॉलिंग वर्कवर आहे. षटक क्रमांक दुसरं प्रतीक यावी. तर या षटकातला अंतिम चेंडू बाकी असेल. दुसरे षटक इथे आपल्याला पाहायला मिळत आहे. सर, जो नो स्ट्राईकला जो खेळाडू आहे ना, मनोज चौधरी, जो पोगावचा खेळाडू आहे, मात्र लहानपणापासून तो आमच्या गावामध्ये आणि भाऊचा लाडका आहे. त्याच्यासाठी एक सुवर्ण संधी आहे. जर आपण लागोपाठचे 3 षटकार ठोकता तर 1000 रुपयाचं पारितोषिक आहे आणि लागोपाठचे 2 षटकार ठोकता तर 500 रुपये. क्या बात आहे. 1000 रुपये आणि 500 रुपये अशा प्रकारचं पारितोषिक या ठिकाणी मिळेल. पाहूया कशा प्रकारचं योगदान हा खेळाडू नॉनस्ट्राईकला जो फलंदाज आहे मनोज या ठिकाणी घेणार. तर या दरम्यान आपण पाहतात धावपलकावर धावा आल्या त्या तब्बल 19 धावा धावपलकावर आल्यात. प्रतिषटक आपण या ठिकाणी पाहिल्यात 9.50च्या सरासरी धावसंख्या धावपलकावर आलेत. आणि 1 मिनटं काका, मॅच ऑन ठेवायची आहे. जे काही सूचना असतील ते माईकद्वारे पोचवले जातील. मॅच ऑन ठेवा. आपण जे काही नियम आहे ते नियमांनाच तुम्ही फॉलो करायचं आहे, लक्षात असू द्या. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. तर या षटकातला अंतिम चेंडू अजूनही बाकी आहे. 5 चेंडूमध्ये आतापर्यंत या गोलंदाजांनी तब्बल 13 धावा खर्च केल्या. क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावर असं म्हणलं होतं की 7 धावा देणारा गोलंदाज हा चांगला गोलंदाज मानला जातो टेनिस विश्वामध्ये. तर लेदर विश्वामध्ये 10 धावा देणारा गोलंदाज चांगला गोलंदाज मानला जातो. वळी या मैदानाकडे अंतिम चेंडू होता. या ठिकाणी मात्र हलकेसा चेंडूला खेळण्याचा प्रयत्न केला. पॉईंट क्षेत्रामध्ये डीप पॉईंटला क्षेत्ररक्षक चेंडूवर आहे. तोपर्यंत चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. 1 धावेचं योगदान इथे मिळालं आणि अर्थातच षटक क्रमांक 2 इथे समाप्त झाले आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलका धावा येतात 20 रिग्नेश शिल्वन रेणाल या संघाच्या. धन्यवाद. कॉमेंट्री बॉक्स. एक स्वागत आणि सन्मानाकडे आपण बोलतोय, कारण की षटक समाप्त झालाय आणि खेळाडू कक्षातून कोणीच आवाज देणार नाहीये. हंपर इज बेस्ट जज. पंच बघतील तोच निर्णय जो आहे देतील. अथवा जर पंचांना आढळलंच की समोरून जास्तच लाऊड आवाज येत आहे, पॅनलच केलं जाईल, लक्षात असू द्या. सन्माननीय विनोद गुळवी यांचा आपण मानस सन्मान इथे करणार आहोत. मी नरेंद्र गुळवी भाऊंना विनंती करतो की आपण आपल्या शुभास्ते हा मानस सन्मान आपण करायचा आहे. जय बजरंग नुकतंच चषक संपन्न झालं. त्या चषकामध्ये मॅनेजमेंटमध्ये विनोद गुळवी यांचं नाव आवर्जून आपण घेत होतो. त्यांचा मानस सन्मान इथे आपण करत आहोत. मी भाऊंना विनंती करतो की आपण आपला शुभास्ते हा मान सन्मान करायचा आहे. क्षेत्ररक्षण लावायचं आहे. गोलंदाजाने गोलंदाजी सुरू करायची आहे. ग्रामीण फॉर्मॅट मोठा फॉर्मॅट आहे, लक्षात असू द्या. चला यश राज प्लीज. सो रिक्वेस्ट फॉर ऑर्गनाइज कमिटी. आज सन्मान विनोद गुळवी यांचा झालेला आहे. त्यानंतर आपण स्वागत आणि सन्मान साहेबराव उपस्थित आहेत. आपण पुढे या साहेब. आपला सन्मान आम्ही करत आहोत या व्यासपीठावर. साहेबराव रामसिंग यांचा हा सन्मान मी नरेंद्र भाऊ यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभास्ते हा मानस सन्मान आपण करायचा आहे. मित्रांनो, या दादांना मी प्रत्येक स्पर्धेमध्ये बघितलेलं आहे, मात्र आज ठरवलं आहे ऑर्गनाइज कमिटी की यांना मानस सन्मान आपण देऊया, कारण की सुनील नाईक यांचं लक्ष होतं या गोष्टीकडे आणि ते शेवटपर्यंत लक्ष असणार आहे या स्पर्धेमध्ये त्यांचं. नरेंद्र गुळवी भाऊ आपल्या शुभास्ते हा मानस सन्मान करतायत. चला एक सन्मान घेऊन यायचं आहे आणि त्यानंतर आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये वळणार आहोत, जिथे अलिबागचा गोड आवाज सध्या तुम्ही ऐकतायत कॉमेंट्री बॉक्समधून. काका म्हात्रे यांच्यासोबत जाऊया आपण. धन्यवाद. धन्यवाद. तर निश्चितच या ठिकाणी 1 धावेचं योगदान, दुसरी धाव घेण्याची की नाही अर्थातच या ठिकाणी प्रयत्न केला गेला तर अपयशी ठरला आणि फलंदाज धावचीत झाले. डीजेला थोडीशी विनंती थांबायचं आहे. आयोजकांच्या माध्यमातून या ठिकाणी सूचना आलेली आहे की पंचांना विनंती आहे आपण फास्ट खेळ करूया, कारण अजूनही आपल्याला एक सामना या मालिकेतला खेळवायचा आहे आणि घड्याळची वेळ तुम्ही पहा साधारणतः 6:10 झालेली आहेत. तर नम्र विनंती आहे. आणि या दरम्यान आपण पाहतात नरेंद्रजी गुळवी साहेब ज्याने आज अमूल्य वेळ दौडून या स्पर्धेच्या माध्यमातून पाहुण्यांचा सत्कार इथे पाहिलं स्क्रीनच्या मध्ये तुम्ही पाहतात, हे एक योगदान आहे. येस, ओव्हर टू डीजे. नक्कीच 2 मिनिटं थांबवेल डीजे आणि कॉमेंट्री बॉक्स. पहा, ऑर्गनाइज कमिटीच्या माध्यमातून महत्त्वाच्या सूचना आहेत. जो खेळाडू पंचांपुढे ऑर्गनाइज करेल, इतर शब्दांचा अपशब्दांचा जर उल्लेख झाला त्या संघाला या स्पर्धेच्या बाहेर केला जाईल, वॉकआउट केला जाईल, लक्षात असू द्या.
कारण की आपण पंच इज अ प्रोफेशनल पंच ठेवलेले आहेत या स्पर्धेमध्ये, तर त्यांचा नियम जो असणार आहे तोच तुम्हाला मान्य करावा, जो डिसिजन असेल तो मान्य करावा लागेल. तर गोलंदाज निखिलेश यावेळी मात्र यष्टीचा वेध घेण्याचा प्रयत्न केला होता. क्षेत्रशः चेंडूर येतोय. द्विधा मनस्थितीमध्ये दोन्ही फलंदाज आपल्याला पाहायला मिळाले. मगाशी 21 धावा झाल्या होत्या, इथे आता मात्र एका धावेचं योगदान येईल. वेलकम. 22. संध्याकाळ रंगीन होता आहे आणि ज्यांच्या नावाचा हा खेळाडू कक्ष या स्पर्धेच्या माध्यमातून बनवण्यात आलेला आहे, ज्याने टेमगरपाडा भादवड या गावाची ओळख या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये क्रिकेटच्या माध्यमातून दाखवून दिली. अर्थातच वंडर ऑफ भिवंडी जगदीश नाईक यांचं इथे आगमन झालेलं आहे. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. मोस्ट वेलकम जगदीश नाईक. तर दरम्यान क्रिकेटच्या मैदानाकडे आपण वळूया. 2 धावांचं योगदान पुन्हा एकदा इथे मिळते आणि धावफलकात वाढ होईल ती 24 जेव्हा धावफल करायला षटक क्रमांक 3 मार्गस्थ मैदानामध्ये गोलंदाज आहे निखिलेश. पुन्हा एकदा आपल्या स्वर्गीय श्याम नाईक गॅलरी एंडकडून गोलसडी येतोय आणि समोर मात्र फलंदाज आहे तो यश, ज्याच्या नावात यश आहे. पाहूया पंचांच्या उजवीकडून यावी उजव्या हाताने यावेळी बॅटचा स्पर्श निश्चित आपण इथे ऐकायला आला. पंचांचं बोट आकाशाकडे, फलंदाज या ठिकाणी बाद झाला. आणखीन एक धक्का बसला तो रिग्नेश 11 राणा या संघाला. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. आखूट टप्प्याचा चेंडू होता, याला कट करण्याचा प्रयत्न होता, पण बॅट चेंडूचा संपर्क येथे मात्र चांगला होऊ शकला नाही. समाजसेवेच्या दुनियेमधला राजा माणूस आला, त्रिमूर्ती इंटरप्राइजेसचा प्रोप्रायटर आला, गुलवी साहेब आला रे आमचा गजेंद्र गुल. सन्माननीय जगदीश नाईक वंडर ऑफ भिवंडी इथे उपस्थित झालेले आहेत. मित्रांनो, खऱ्या अर्थाने गजेंद्र भाऊ याने 1 महिन्यापूर्वीच जाहीर केला होता की त्यांच्या नावाचा स्टँड या स्पर्धेमध्ये बनवला जाईल आणि त्यांच्या नावाचा बोर्ड इथे स्टँड जो आहे सुंदर असा स्टँड बनवण्यात आलेला आहे. तुम्ही पाहतायत आपल्या डाव्या बाजूला आर के पाटील स्टँडच्या बाजूला हा स्टँड उभारण्यात आलेला आहे. जसं आपण अनेक जे मोठे मोठे खेळाडू असतात ज्याने आपल्या गावाचं नाव क्रिकेटच्या मध्ये उंच केलं आहे. आपण बघितलं मानकुलीच्या मैदानावर यशपाल माली दादांच्या नावाचा परमानेंट स्टँड बनवलेला आहे. आम्ही देखील स्वप्न बघू की कधी वंडर ऑफ भिवंडी जगदीश नाईक यांच्या नावाचा स्टँड इथे बनवला जाईल. मात्र गजेंद्र भाऊ यांनी दाखवलं करून या स्पर्धेमध्ये ओ टू कॉम्बॉक्स. नक्कीच करणार. तसं पाहिलं तर आपण या मैदानामध्ये पाहिलं इथे मात्र एका धावीचे रूपांतर 2 धावात केलेत. तर सन्मान्य जगदीश नाईक सरांबद्दल आपण या ठिकाणी, कारण प्रत्येक विभागातला एक क्रिकेटपटू असा असतो ज्याने महाराष्ट्र गाजवले, भारतामध्ये खूप चांगले योगदान दिले आणि त्याचबरोबर आखाती देशामध्ये जात देखील अतिशय चांगले योगदान देण्याचा प्रयत्न आपल्या महाराष्ट्राला खेळाडून केले. हे योगदान आहे. लाईट्स ऑन होत आहेत आणि त्या दरम्यान आपण पाहतात इथे मात्र धावांचं योगदान इथे वाढेल. एकूण धावफलकात वाढ झाली ती 26 धावा प्रकार. 3 गडी बाद 26 धावा धावफल करायला. षटक देखील आपण या ठिकाणी पाहायला मिळतं. या षटकात गोलंदाज निखिलेश यांनी 6 धावा खर्च केल्या, 1 फंडाला माघारी परतवलं. 26 धावा 3 षटकांची समाप्ती इथे पाहायला मिळाले. नवीन षटक इथे पाहणार आहोत अतिथी कक्षाच्या एंडकडून. अर्थात पाहुण्यांचं स्वागत या ठिकाणी, कारण अतिथी देवो भव असं म्हणतात, कारण हिंदू संस्कृती आलेल्या प्रत्येक पाहुण्याचं स्वागत. आणि कालच्या या संपूर्ण कालच्या दिवस रात्र क्रिकेट स्पर्धेमध्ये आज देखील आपण पाहतात अनेक पाहुण्यांचं स्वागत इथे आपण पाहायला मिळालं. त्या अर्थात सन्माननीय गजेंद्रजी गुळवी सर यांच्या माध्यमातून सुरू असलेली या भव्य क्रिकेट स्पर्धेमध्ये वळूया मैदानाकडे. अंतिम षटक म्हणजे मारधाडी षटक असं म्हणतात आणि शेवटचे षटक घेऊन गोलंदाज या ठिकाणी मात्र यश 11 चाविंद्रा विरुद्ध रिग्नेश 11 राणा संघाचा कुणाल गोलंदाज या ठिकाणी येतोय. चला स्पीडअप करा. मगाशी आयोजकांनी सूचना केली होती, कारण खरं तर आत्तापर्यंत हे सामने संपायला पाहिजे होते, परंतु तुम्ही सहकार्य करा आयोजकांना, कारण मोठी क्रिकेट स्पर्धा आपण या मैदानावर खेळत आहोत. या मैदानाकडे गोलंदाज कुणाल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला आहे. फटका चांगला नाही आहे म्हणता येईल, कारण फक्त दिशा दिले. चेंडू गेला तो इथे मिडॉन क्षेत्रामध्ये, लॉंगॉन क्षेत्रात चेंडू येतोय. 1 धाव आणखीन धावफलकार नोंदवली गेली. 27 धावा धावफलकावर. 3 गडी बाद 27 धावा धावफलकार आत्तापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. यश 11 चाविंद्रा या संघाचे शेवटचे षटक म्हणजे हाणावरीचं षटक असं म्हणलं होतं. आणि काल त्याचा मी उल्लेखही केला होता की पुणेरी भाषेत सांगायचं तर मारा झोडा तोडा काही करा, पण षटकार चौकार मारा. पाहूया इथे कशा प्रकारचे येणाऱ्या 5 चेंडूमध्ये चौकार षटकार येणार का.
कुणालचा हा चेंडू इथे मात्र आपण पाहतात हा बॅटच्या पट्ट्यात चेंडूला ऑन साईडला खेळायचा होता पण चेंडूला आपण पाहता बॅटची कडा लागली आणि चेंडू इथे अर्थात शॉर्ट थर्डच्या दिशेने यष्टेशाने चेंडूला पकडला. चौथा फलंदाज मैदानातून बाहेर. असा समाजसेवक होणार नाही कोणी किती बी कर धडपड. असा समाजसेवक होणार नाही कोणी किती बी कर धडपड. साऱ्या भिवंडी शहरात गाजतोय गजेंद्र गुलवी एक नंबर. साऱ्या भिवंडी शहरात गाजतोय नाव गजू दादा एक नंबर. साऱ्या भिवंडी शहरात गाजतोय गजेंद्र गुलवी एक नंबर. साऱ्या भिवंडी शहरात गाजतोय नाव गजूदादा. नक्कीच सन्माननीय गजेंद्रजी गुळवे सरांच्या जे आपण आयोजक आहेत त्यांचं एक आता शीर्षक गीत या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं आणि खूप गोड आवाजात हे गीत आपल्याला ऐकायला मिळालं. तर नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय. पुन्हा एकदा या ठिकाणी गोलंदाज कुणाल यावी उजव्या इशीच्या बाहेरचा चेंडू आडव्या बॅटिंग खेळण्याचा प्रयत्न केला त्याच दिशेला पुन्हा एकदा आपण मिडॉन क्षेत्रामध्ये शेतशी चेंडू येतोय. एक धाव आणखीन धावबलका इथे मिळाली. एक धावीचं आणखीन एक योगदान मिळेल. नवीन फलंदाज मैदानामध्ये मगाशी कुणाल गोलंदाज आहे. मनोज मात्र इथे स्ट्राईकवर असेल. पुढचा चेंडू पुन्हा एकदा उजव्या इशीच्या बाहेरचा चेंडू इथे मात्र लॉफ्टेड शॉट चेंडू आपण पाहतात या ठिकाणी मात्र जाईल लॉंग ऑनला येतोय. एक आणखीन गगनभेदी गगनचुंबी षटकार साधावा. मोस्ट वेलकम ज्ञानेश्वर भोसले, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. व्यासपीठावर यायचं आपण 34 धावा धावबलकर इथे आल्या या षटकाराच्या माध्यमातून. आपण पाहिलं थोडासा आकुटपे चेंडू होता आणि फलंदाज मनोजने या ठिकाणी मात्र चेंडूला भिरकावून दिलं. मनोज याची वैयक्तिक धावसंख्या जर आपण याच्याकडे पाहिलं 8 या धावबलकावर इथे स्थिरतावर आहे. येणारे काही चेंडू या षटकातले बाकी आहेत. 2 चेंडूचा खेळ अजूनही बाकी त्याच्या पहिल्या सत्रामधला. पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने यावी सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला. इथे मात्र लॉंग ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे चेंडूचं फील्ड करतोय. इथे मात्र यष्टीच्या दिशेने चेंडूची अतिशय अचूक फेकी इथे करण्यात आली. तोपर्यंत एक धाव आणखीन धावबलकावर 35 धावा धावबलकर आल्यात. शेवटचा चेंडू बाकी असेल या सत्रामधला शेवटचा चेंडू ज्याला खेळाचं पहिलं सत्र किंवा पूर्वार्ध असं म्हणतात. आणि या पूर्वार्ध आणि पाहतात एक अतिशय चांगली सुंदर मातीची खेळपट्टी आणि ती हिरवागार मैदानामध्ये रंगणारी ही क्रिकेट स्पर्धा. अंतिम चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज कुणाल आपल्या बॉलिंग मार्कवर यावी मात्र चेंडू आपण पाहतात पंच जवळचे नागपूर त्यांच्या हात जमीनला अर्थात समांतर होतात. धावा येतात अवांतर. एक धावीचं आणखीन योगदान धावपलकात वाढेल. ते यश 11 चामिदार संघाच्या 36 धावा धावपलकात ताबंड आल्यात. पुन्हा एकदा अंतिम चेंडू फेकण्यासाठी गोलंदाज तयार आहे. या षटकामध्ये आत्तापर्यंत आपण पाहिलं तर 10 धावा कुणालने खर्च केले. तर अंतिम चेंडू यावी मात्र फक्त एक चोटी धाव घेण्याचा प्रयत्न केला. सिलिम मिडॉनला शेतशी चेंडू होते यष्टी याच्या दिशेने चेंडूचे फेकी आणि तोपर्यंत आपण पाहतात खेळाचं पहिलं सत्र इथे मात्र समाप्त होतं आहे. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर यश 11 चामिदार संघाने धावा धावपलकावर जमवल्या त्या 37 धावा धावपलकार जमल्या आहेत आणि 38 धावांचं लक्ष या ठिकाणी ठेवले. 4 षटकामध्ये रिग्नेश 11 राहणार या संघासमोर या खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये. खरं तर 38 धावा 24 चेंडू म्हटल्यानंतर 4 षटकामध्ये जर समीकरण आपण जर पाहिलात तर प्रति षटक 9.50च्या सरासरी धावसंख्या धावपलकावर नोंदवायची आहे. ती रिग्नेश 11 राहणार संघाला आपलं अर्थातच या ठिकाणी लक्ष अबाधित ठेवण्यासाठी. तर क्रिकेटचं कुरुक्षेत्र चेंडूबाचं युद्ध दुसरं सत्र इथे काही क्षणात सुरू होईल आणि जेव्हा दुसरं सत्र सुरू होईल तेव्हा आपण पुन्हा एकदा मुरबाडचा एक गोड आवाज अर्थातच सुनीलजी शेळके सरांचा आवाज आपण ऐकणार आहोत. तोपर्यंत जाऊया आपण डीजेकडे. उपस्थित सर्व पाहुण्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. सायंकाळचा हा क्षेत्र आहे आणि सायंकाळच्या क्षेत्रामध्ये सर्व आलेले पाहुणे आपण पाहता या मुख्य व्यासपीठावर वंडर ऑफ भिवंडी जगदीश नाईक सर उपस्थित झालेले आहेत. या गावचे लेजंड खेळाडू आहेत. काल त्यांना आपण खेळताना बघितलं आपण जोशी 11 संघामध्ये त्यांची उपस्थिती झालेली आहे या मुख्य व्यासपीठावर. तसेच या स्पर्धेचे आयोजक आपण पाहतोय नरेंद्र गुलवी भाऊ देखील उपस्थित आहेत. त्याचबरोबर आपण पाहतोय मनोज गुलवी उपस्थित आहेत या व्यासपीठावर. तसेच विनोद गुलवी उपस्थित आहेत आणि सुनील नाईक मामा उपस्थित आहेत या व्यासपीठावर.
सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. मित्रांनो, ग्रामीण क्रिकेट थोड्याच वेळा सुरू होणार आहे, कारण की अजूनही भिवंडी इमर्जन्सीचा एक मॅच बाकी आहे. या मॅचचा विजेता संघ आणि ओम साई धाबा दापोडे टीम ज्यांना आपण ड्रॉच्या आधारावर पुढे वाटचाल दिलेली आहे, तो संघ देखील या स्पर्धेमध्ये खूप चांगला खेळत आहे. चांगल्या चांगल्या संघांना त्याने देखील पराभूत केलेलं आहे. तर सलामीची जोडी लगेच मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्या आपण. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळत आहे. रिग्नेश 11 राहणार टीम. रिग्नेश 11 टीम म्हणजे रिग्नेश पाटील यांचा हा संघ आपण पाहतोय. आज खऱ्या अर्थाने या चालू हंगामामध्ये या रिग्नेश 11 टीमने खूप चांगला परफॉर्मन्स केलेला आहे. त्यांची घरची स्पर्धा देखील ते खेळले, अनेक स्पर्धा ते खेळत आलेले आहेत आणि या स्पर्धेमध्ये देखील त्यांचा परफॉर्मन्स आत्तापर्यंत चांगला राहिलेला आहे. खास करून यशराज मागच्या मॅचमध्ये ॲज अ फिनिशर ठरला होता. 30 धावांची ताबडतोब फलंदाजी तुम्हाला पाहायला मिळाली. जाऊया वेळ न घेता मॅच देखील सुरू करूया, कारण की फ्लडलाईट थोड्याच वेळात सुरू होणार आहे. सुनील शेळके सर जोडलेले आहेत कॉमबॉक्समध्ये. खूप खूप धन्यवाद संदेश पाटील सर, धन्यवाद काका म्हात्रे सर. खूप दिवसापासून नाव ऐकलं होतं काका म्हात्रे सरांचं, आणि या स्पर्धेच्या वतीने इथे प्रत्यक्ष रूपाने त्यांचं समालोचन ऐकण्याचा योग आला. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, एखाद्या विशिष्ट क्षेत्रामध्ये ज्यावेळेस तुम्ही खूप प्रदीर्घ काळ देत असता त्या क्षेत्रासाठी, तर त्यामध्ये तुमचा अनुभवाचा ठसा लगेचच उमटत असतो आणि तो दिसला मैदानाच्या आतमध्ये ज्यावेळेस खेळ सुरू होता पहिल्या सत्राचा. त्रिमूर्ती एंटरप्राइजेस आयोजित हरिभक्तपरायण वैकुंठवासी प्रभाकर दत्तात्रय गुळी स्मृती चषक 2025 या स्पर्धेची धामधूम सुरू असताना स्पर्धेचा दुसरा दिवस आणि दुसरी रमणीय सायंकाळ संध्याकाळ आपल्या समोर आलेली आहे. खरं तर या वेळेपर्यंत सिटी इमर्जिंगचे सगळे सामने पूर्ण होणं हे अभिप्रेत होतं, अपेक्षित होतं, परंतु वेळेच्या बाबतीत समायोजन करण्यासाठी कुठेतरी आपण कमी पडलो असं म्हणूया. आणि त्याचमुळे आणखी एक सामना आपल्याला खेळवायचा आहे भिवंडी सिटी इमर्जिंग फॉर्मॅटमधून, आणि त्यानंतर ग्रामीण ओपन फॉर्मॅटकडे आपण वळणार आहोत. इथे पहिला डाव संपला आहे आणि पहिल्या डावामध्ये धाबा जर आपण विचार केला तर बनलेले आहेत 37-38 धाबांचं लक्ष मैदानाच्या आतमध्ये चेस डाऊन करायचं आहे सामना जिंकण्यासाठी. रिग्नेश 11 राहणालला. रिग्नेश 11 राहणालची कामगिरी अत्यंत चांगली राहिलेली आहे या स्पर्धेमध्ये. गोलंदाजीसाठी गोलंदाज आदित्यचा वापर इथे होत असलेला आपण बघू शकू. 9.50 धावांची धावगती किंवा धावांची सरासरी राखणं अलीकडच्या क्रिकेटमध्ये काका म्हात्रे सर ही तितकी मोठी सरासरी गणली जात नाही. अलीकडे आपण बघतो फलंदाजांकडे वेगवेगळे नवीन फटके आलेले आहेत, त्याचमुळे गोलंदाजासाठी मार्जिन ऑफ एरियर फार कमी झालेलं आहे. 1-2 मोठे फटके आले किंबहुना मयूर एकच मोठा फटका या इक्वेशनमध्ये. एक षटकार एक चौकार आला तरी सहजगत्या फलंदाजी करणारा संघ या पद्धतीचं इक्वेशन पार करताना आपण बघू शकू. परंतु सायंकाळचं सत्र आहे, आपण बघतो की पूर्ण सूर्यप्रकाशही नाही आणि संपूर्ण अंधारही नाही, त्यामुळे ही जी वेळ आहे ती घातक असते फलंदाजीसाठी. पाहिजे तसंच काय होईल का? स्टार्किंगला बॅटर देवेश, समोरच्या दिशेने व्हर्टिकल ब्लेडने खेळला गेलेला फटका, फुललेचा चेंडू, नो बॉल कॉल केला गेलेला आहे. स्क्वेअर ऑफ द विकेट आपण बघतो 3 क्षेत्ररक्षक प्लेस केलेले आहेत आणि पंच शकील कोटी सर यांची नजर होती. पंचांकडे अशी नजर असते की जी घारीलाही विचारधीन करील की इतकी तीक्ष्ण नजर आली कुठून. आणि ज्या वेळेची आपण चर्चा करत होतो ही ट्विलाइट ज्याला पण म्हणतात, अंधुक प्रकाश असाही एक शब्द कुठेतरी वाचनात आलेला आहे. त्याच पद्धतीने संपूर्ण अंधारही नाही आणि पूर्ण प्रकाशही नाही, आणि अशा परिस्थितीत शकील कोटी सरांनी यावेळेस इथे हा चेंडू नो ठरवलेला आहे. अलीकडे कोणताही नो हाताळा येणारा चेंडू फ्री हिट असतोच, मग तुम्ही तो चेक नो हाताळा, क्षेत्ररक्षणाच्या बाबतीत चुका करत असतानाचा हाताळा. फ्री हिट बॉल समोरच्या दिशेने पुन्हा एकदा सरळ बॅटने खेळत आहेत. पॉवर अधिकची जनरेट करण्याचा प्रयत्न फलंदाज करतोय, जिकडे उभे तिथेच खेळण्याचा प्रयत्न इथे फलंदाजाचा आपल्याला पाहायला मिळतो. शुभागमन होत आहे हर्षल गुलवी यांचं या मुख्य व्यासपीठावर. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. तसेच लगेचच आपण पाहतोय रवींद्र गुलवी देखील या व्यासपीठावर उपस्थित झालेला आहेत. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. मोस्ट वेलकम. आपल्या
चिरंजीव सोबत आपण पाहते या व्यासपीठावर आलेले आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. अनेक मान्यवर या स्पर्धेच्या सदिच्छा भेटीसाठी आतापर्यंत येऊन गेलेले आपण पाहिलेले आहेतच आणि आताही येत आहेत. फुलटॉस चेंडू त्यावर लॉक करण्याचा प्रयत्न फलंदाजांनी जरूर केला होता. मिसटायमिंग फटका. बॅटच्या मधोमध चेंडूचं कनेक्शन होणं अत्यंत गरजेचं आहे. तर तुम्ही केलेली पॉवर, जी जनरेट केलेली पॉवर आहे, तिचा योग्य उपयोग झाला असं आपल्याला म्हणता येईल. त्याचबरोबर तुमचा बॉडी शेप तुम्हाला होल्ड करणं फार गरजेचं आहे फलफटका खेळत असताना. त्यानंतर तुम्ही वापरलेली टेक्निक विचारात घेतली जाते. सगळ्यात अगोदर लेंथ जजमेंट करणं हे सगळ्यात महत्त्वाचं काम असतं कोणत्याही फलंदाजाचं. त्यावरून तुम्ही ठरवता ॲज अ बॅटर. नक्कीच कामानिमित्ताने आमची रजा घेतात वंडर ऑफ भिवंडी जगदीश नाईक. मात्र ते थोड्या वेळात नक्कीच आपल्याशी पुन्हा एकदा जुळतील. त्याचमुळे ज्यावेळेस तुम्ही लेंथ फार लवकर ओळखता त्यावेळेस तुम्ही ठरवता. लाईट्स ऑन करण्याची विनंती इथे मैदानी पंचांनी केलेली आहे, विशेषत्वाने फलंदाजाने केलेली आहे. त्याचमुळे विनंती असेल सचिन पवार, आपण लवकरात लवकर या सूचनेकडे गांभीर्याने लक्ष देत असताना मैदानाच्या आतमध्ये आर्टिफिशियल लाईट्स ऑन करा. नक्कीच फ्लड लाईट ऑन गरज आहे. श्री समर्थ मंडप अँड डेकोरेटर्स सचिन पवार. शब्द नव्हे तर करून दाखवणे. खेळाडू कक्षामध्ये जी लहान मुलं आहेत त्याने लगेचच तिथून बाहेर निघायचं आहे. स्वर्गीय मंजुलाबाई करसनतरे डगाडमध्ये जी लहान मुलं कॅमेरा नक्कीच तिथं थोडं लक्ष द्यायचं आहे. निकलेश, आपण आपल्या थोडंसं खेळाडूला सांगायचं आहे. त्या खेळाडूला विशाल भोईर आपले भांजे कॅमेराला थोडंसं डिस्टर्ब करत आहेत तिथे. प्लीज. यस, फ्रंटलाईन ऑन झालेले आहे आणि कॉम बॉक्समध्ये पुन्हा एकदा सुनील शेळके सर. थँक्स अ लॉट. आपण तो विषय पुन्हा एकदा चर्चेला घेऊ की एक बॅटर म्हणून तुम्हाला काही गोष्टी विचारात घेणं फार गरजेचं असतं. 38 धावा बनवायच्या आहेत. सामना जिंकण्यासाठी 4 चेंडू आतापर्यंत फेकले गेलेले आहेत. 3 धावा धावपलकावर जोडल्या गेलेल्या आपण बघतो. 38 बनवायचे आहेत. सामना जिंकण्यासाठी रिग्नेश 11 राहणारला. फलंदाजी चांगली राहिली नव्हती एश 11 साविंद्राची. खालच्या संघामध्ये पण मला असं वाटतं काल साविंद्राचा एक संघ खेळला होता. यावेळेस चेंडू उंचच उंच उडालेला आहे, जणू काही आभाळाची उंची मोजण्यासाठी निघाला असावा. यावेळेस इथे ताळमेळ बिघडलं. या पद्धतीचे झेड जर तुम्ही सोडाल तर तुम्ही पराभवाच्या गर्तेकडे निश्चितच निघून जाल, यामध्ये तीळमात्र शंका नाही. क्रिकेटमध्ये प्रत्येक संधी अत्यंत महत्त्वाची असते. त्या संधीचा वापर तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये करता आला पाहिजे. झालं गेलं गंगेला मिळालं, अधिकचा वेळ घेऊ नका. नवीन गोलंदाज नियुक्त करा. मोस्ट वेलकम. या व्यासपीठावर शुभागमन झालेलं आहे तन्मय मालावकर, आमचे भावी नगरसेवक. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. तसेच रवी आर्ट्स, रवी पेंटर्स आपण इथे पाहतोय आमच्या मुख्य व्यासपीठावर आलेले आहेत. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. मोस्ट वेलकम. बॅक टू कॉमेंट्री बॉक्स. 4 चेंडू फेकून झालेले ते या षटकातील, त्याचमुळे अधिकचा वेळ घेणं खरं तर अपेक्षित नाही. आमच्या गुणसंख्या लेखकाने इथे वेळेची नोंद केलेली आहे. पाहायचं आहे या पद्धतीचे झेल तुम्हाला घेता आले पाहिजे. ज्या स्तरावरचं तुम्ही क्रिकेट खेळता या स्पर्धेचा विचार केला तर फार मोठी स्पर्धा आहे. भव्य आणि दिव्य अशा पद्धतीची ही स्पर्धा. घवघवीत इथे बक्षिसं तुम्हाला पाहायला मिळतील रोखीच्या स्वरूपातही, त्याचबरोबर इतरही काही विशेष बक्षिसं. यावेळेस समोर ठेवलेला चेंडू उजवेष्टीच्या बाहेरचा अनसर्टन्टी कॉरिडॉरचा वापर करण्याचा प्रयत्न गोलंदाज करतायत. खोलवर टप्पा होता, त्याचमुळे सरळ बॅटने खेळण्यासाठी भाग पाडलं फलंदाजाला. क्षेत्ररक्षणाची रचना नेमकी आपण कुठे केलेली आहे हे त्या गोलंदाजाला माहीत असणं फार गरजेचं आहे. आणि मग पुढे जाऊन अकॉर्डिंग टू दी फील्ड पोझिशन्स, जिकडे जिकडे फिल्डर तुम्ही रिक्रूट केलेले आहेत त्या बाजूने फलंदाजाला खेळण्यासाठी तुम्ही भाग पाडणं हा सुद्धा एक प्लॅन असतो. यावेळेचा फटका चांगला आहे, हुक केलेला आहे. सायंकाळचं सत्र आहे. इथे चेंडूला पाठवलेले आहे सीमा पार षटकार. गोर गरीब करतोय दान, लाखो दिलो की बनलय जान. दिलो की बनलय जान, लाखो दिलो की बनलय जान. साऱ्या ठाणे जिल्ह्यामध्ये आमच्या दादाला मिळतोय मान. दादाला मिळतोय मान, आमच्या दादाला मिळतोय मान. थँक्यू. दरारा असा षटकार इथे आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. हुक केलं होतं आणि षटकार बुक केलं होतं फलंदाजाने असं म्हणूया. पहिलं षटक संपते ज्यामध्ये 11 धावा धावपलकावर जोडल्या गेलेल्या आहेत.
आणि एकही फलंदाज इकडे बाद झालेला आपल्याला पाहायला मिळत नाही. गोलंदाजीचा जर विचार केला तर गोलंदाजी चांगली राहिली होती, परंतु सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तो जो झेल इथे गोलंदाजी करणाऱ्या संघाच्या विरोधात गेलेला आपण पाहिला. एकतर तुमच्याकडे कुशन कमी धावांचं आहे. 5 षटकांचा जर विचार केला तर 38 धावांचं लक्ष तुम्ही प्रतिस्पर्धी संघाला दिलेलं आहे. दुसऱ्या फेरीचा सामना, त्याचमुळे सामना 4 षटकांचा आहे आणि म्हणून इथून पुढे 3 षटकांचा खेळ उरेल. एकूण धावांचा विचार केला तर 38 बनवायच्या होत्या 4 षटकांमध्ये. पहिल्या षटकाचा विचार केला तर 11 धावा इकडे बनल्या गेलेल्या आहेत. त्याचमुळे आणखी 27 अर्थात 27 धावांची गरज आहे. 9.00 धावांची सरासरी इथे कायम ठेवावी लागेल सामना जिंकण्यासाठी फलंदाजी करणाऱ्या संघाला. चला, वेळेच्या बाबतीत समायोजन अत्यंत महत्त्वाचं आहे मित्रांनो. पुन्हा त्याच पद्धतीची सूचना देणं हे तितकं संयुक्तिक नाही. किंबहुना खेळाडूंना सुद्धा काका म्हात्रे सर त्या गोष्टी आवडत नसतात आपण त्यांना सूचित करणं, परंतु ही तुमची जबाबदारी आहे. खेळाडू वृत्तीचा तो दुसरा भाग आहे असं आपण म्हणूया. उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह, क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतात. चांगलं क्षेत्ररक्षण. 1 धाव दरम्यान इकडे मिळालेली खरं तर आपण बघू शकू. एका धाब्याने धावफलक पुढे जाईल. एकूण धावांचा विचार केला तर आतापर्यंत बनलेले 12. या पद्धतीचं इक्वेशन तुम्हाला जर डिफेंड करायचं असेल तर रेग्युलर इंटरव्हल्समध्ये तुम्हाला फलंदाजांना बाद करणं हा एक महत्त्वाचा पर्याय बनतो. अदरवाईज मग तुम्ही किफायतशीर षटकं हाताळावी लागतील, परंतु ते थोडं कठीण आहे. फलंदाज ज्यावेळेस फलंदाजावर तुम्ही दबाव टाकता, एकेरी धावा जिकडे त्यांच्या बंद करता, त्यावेळेस आपसुकच दबाव येत असतो फलंदाजावर. तो झुगारण्यासाठी, चुकीचे फटके तो खेळण्यासाठी प्रवृत्त होतो. या सगळ्या गोष्टी टॅक्टिकली योग्य रीतीने कराव्या लागतील, परंतु मैदानाच्या आतमध्ये फलंदाज बीस्ट मूडमध्ये आलेले आपल्याला पाहायला मिळतात. याच फलंदाजाने या अगोदर एक षटकार दाखवला होता. इथे त्याच्या बॅटमधून एक टप्पा घेत असताना चेंडू सीमापार चौकार. दादाचा आमच्या करत नाही नाद कोण आहे. जनतेची साथ बाले मामाचा हक्काची दादाच्या शिरावर आहे. जनतेची साथ बाले मामाचा हक्काची दादाच्या शिरावर. चौकार आणि धावफलक पुढे जाईल. एकूण धावांचा विचार केला तर धावा बनलेले 16 रन्स ऑन द बोर्ड. दिस इज द सेकंड ओव्हर. 16 मध्ये आणखी काही धावा ऍड कराव्या लागतील आणि त्या सुद्धा 4च्या पटीने. 16 अधिक 4 झाल्या 20. साऱ्या भिवंडी शहरात गाजतोय गजेंद्र गुलवी 1 नंबर. साऱ्या भिवंडी शहरात गाजतोय नाव गजू दादा 1 नंबर. साऱ्या भिवंडी शहरात गाजतोय गजेंद्र गुलवी 1 नंबर. साऱ्या भिवंडी शहरात. चांगले खेळतायत फलंदाज. डावखुरे हाताचे फलंदाज नैसर्गिकरित्या आक्रमक असतात आपण नेहमी म्हणत असतो आणि त्यामागचं हेच कारण आहे. त्या फलंदाजाला उजव्या हाताच्या गोलंदाजाने रोखून ठेवणं हे त्याच्यासाठी फार मोठं आव्हान असतं आणि त्या आव्हान आतापर्यंत पेलता आलं नाही गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये जे गोलंदाजी करतायत त्यांना. पॅडमध्ये चेंडू ठेवला आहे. मिनी हेलिकॉप्टर ड्राईव्ह इकडे आपण बघतो. ऑन ड्राईव्हचा फटका होता. हेलिकॉप्टरच्या अंदाजाने खेळला गेलेला. लोअर बॅकलिफ्टने फलंदाजाला खेळण्यासाठी भाग पाडणं हे करता आलं पाहिजे गोलंदाजाला. ज्या वेळेस तुम्ही ते कराल त्या वेळेस कमी प्रोडक्टिव्ह शॉट्स तिकडे ऑफर केले गेलेले तुम्हाला पाहायला मिळतील, परंतु हे करण्यामध्ये फार मोठं दारिष्ट्य दाखवावं लागतं. वाघाचं काळीच त्या गोलंदाजाकडे असावं लागतं, कारण बरेच चेंडू हाफवॉली अथवा मग पुढे जाऊन ओव्हरपिच बनत असतात आणि ते दोन्ही चेंडू सीमारेषेच्या पलीकडे बऱ्याचदा फलंदाज पाठवत असतात. फुलटॉस मागच्या बाजूने जातोय. यावेळेस यष्टीरक्षक चेंडूपर्यंत पोहोचला नाही. बीमर कॉल केला गेलेला आहे आणि लगेचच गोलंदाजी करणाऱ्या संघाच्या गोलंदाजाने पंचांच्या निर्णयाला चॅलेंज केलेलं आहे. या अगोदरच आमची चर्चा झाली होती गोकुलदास पाटील सरांची आणि माझी अगोदरच्या डावामध्ये, की गोकुलदास पाटील म्हणतात की सर आता खेळाडू चॅलेंज करायला लागलेले आहेत. पूर्वी हे चॅलेंज नसायचं. पूर्वी कदाचित काका म्हात्रे सर विनंती असेल ती, आता त्याला चॅलेंज असं म्हटलं जातं. हरकत नाही. काला या तस्मे नमा. भरतुहरी म्हणतात की बदल हा अविभाज्य घटक आहे. धन्यवाद. कॉमेंट्री बॉक्स. महाराष्ट्र नवनिर्माण सेना मनसे भिवंडी शहर अध्यक्ष सन्माननीय मनोज गुलवी साहेबांचं शुभागमन झालेलं आहे. या मुख्य व्यासपीठावर आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. मोस्ट वेलकम.
आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. हा बिमर आहे. काला ये तस्मै नमः या विषयाकडे आपण वळलो होतो. बदल हा निसर्गाचा नियम आहे. त्या बदलानुसार आपणही बदललो तर फार बरं. फ्री हिटचा बॉल इथे चांगला हाताळलेला आहे गोलंदाजाने. कधी कधी माणसाला उशिरा शान पण सुचतं. त्याचाच प्रकार मैदानाच्या आतमध्ये आपण बघितला. पहिला चेंडू जो हाताळला होता या अगोदरचा तो यॉर्कर होता आणि आपण बघितला की त्याची लांबी जास्त बनली होती, त्याचमुळे तो फुलटॉसमध्ये कन्वर्ट झाला होता. त्यावर अधिकचं नुकसान भोगावं लागलं नव्हतं गोलंदाजी करणाऱ्या संघाला. बिमर जरूर आला होता, परंतु त्याची भरपाई चांगल्या पद्धतीने केलेली आहे गोलंदाजाने. दुसरा चेंडू निर्धाव फेकत समोरच्या दिशेने खेळलेले स्टँड अँड डिलिव्हर. वेट चांगल्या पद्धतीने ट्रान्सफर केलं. बाणाप्रमाणे सरळ स्ट्रेट हिट, ग्रेट हिट, षटकार. समावळा खरा जनतेला हा सेवक लाभला. जनतेला हा सेवक लाभला, जनतेला हा सेवक लाभला. साऱ्या भिवंडी शहरामध्ये त्याच्या नावाचा हाय बोलबाला. या षटकारांची धावफलकाकडे नजर गेली तर एकूण 28 धावा बनलेले आहेत. आणखी 4 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. इथून पुढे फलंदाजी करत असणाऱ्या रिग्नेश 11 राहणार या संघाला. स्पर्धेची दुसरी रजनी इथे खरं तर आपली सगळ्यांची प्रतीक्षा करत आहे. आज दुपारी 2 वाजता इथे आजचा दिवस सुरू झाला. दिवसाचं शेड्यूल सुरू झालं. भिवंडी एमर्जिंग क्रिकेट खरं तर आपण या स्पर्धेच्या वतीने इथे अनुभवत आहोत. फार मोठा प्लॅटफॉर्म भिवंडी एमर्जिंगला इथे देण्यात आलेला आहे. 4 धावा गरजेच्या आहेत सामना जिंकण्यासाठी. 28 बनलेले आहेत. सॉरी 10 धावांची गरज आहे. दहा धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी इथून पुढे. 12 चेंडू आणि 10 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये उरलेलं आपल्याला पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षण लगेचच सज्ज केले जाईल, यामध्ये तीन मात्र शंका नाही. स्पर्धेचा अत्यंत चांगला हॅलो 12 चेंडू आणि 10 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये असताना दूरवरच्या टोकाकडून गोलंदाज अनिकेतचा वापर केला जात आहे. दिवेशने इथे फार मोठा फटका खेळलेला आहे. गगनभेदी गगनचुंबी षटकार. भिवंडी शहरामध्ये त्याच्या नावाचा हाय बोलबाला. त्याच्या नावाचा आहे बोलबाला, त्याच्या नावाचा आहे बोलबाला. समाजसेवक असा साधा भोळा टेंगर पाडा भागवडला भला. समाजसेवक असा साधा भोळा टेंगर पाडा भागवडला भला. त्रिमूर्ती इंटरप्राइजेस ग्रुपच्या पाठीशी बाल्या मामा हाय खंबीर. व्यक्तिगतरित्या 23 धाबांवर खेळतायत फलंदाज. 38 धाबांचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना बल्क ऑफ दी रन्स हॅव बीन स्कोर्ड बाय बॅटर देवेश. अत्यंत चांगली खेळी मैदानाच्या आतमध्ये त्याची आपण बघत आहोत. डावखुऱ्या हाताचा फलंदाज आहे, त्याचमुळे लेंथ लाईन ॲडजस्ट करावी लागते उजव्या हाताच्या गोलंदाजाला. 4 धाबांची गरज आहे. 1 बिग हिट कॅन फिनिश दिस मॅच. एक मोठा फटका आला तर हा सामना इथून पुढे जिंकू शकतात रिग्नेश 11 राहणार. मॅनेजमेंट कमिटी आपण पंचांच्या सूचनेकडे लक्ष द्या. यस लगेचच इथे चेंडूची पूर्तता केली गेलेली आहे. या स्पर्धेच्या वतीने आयोजकांनी फार मोठी मेहनत घेतली आहे, यामध्ये तीन मात्र शंका नाही. त्याचबरोबर त्यांना जे हेल्पिंग हँड्स मिळालेले आहेत ते सुद्धा महत्त्वाचे आहेत. विशेषत्वाने प्रतीक गोरेसारखा अत्यंत चांगला गुणवान चेहरा त्यांच्याबरोबर आहे. क्रिकेटची अत्यंत चांगली आवड असणारा हा खेळाडू. त्याचबरोबर अजय नाईकच्या नावाचा आपल्याला विचार करावा लागेल. कल्पेश पाटील असतील, त्याचबरोबर क्रिश नाईक, मुकेश मते, रोहन म्हात्रे, करण पाटील, भावेश नाईक, ही सगळी मंडळी या स्पर्धेला यशस्वी करण्यासाठी झटत आहेत. यावेळेचा फटका सुद्धा चांगला आहे. क्षेत्ररक्षकांना हलूही दिलं नाही.
आणि पुन्हा एकदा चेंडूला कव्हरच्या डोक्यावरून सीमारेषेच्या पलीकडे धाडलेला आहे आणि हा विजयाचा षटकार. कन्व्हिन्सिंग विक्टरी बाय टीम रिग्नेश 11 राहणार. त्याच्या नावाचा हाय बोलबाला, त्याच्या नावाचा आहे बोलबाला, त्याच्या नावाचा आहे बोलबाला. समाजसेवक असा साधा भोळा टेंगर पाडा भागवडला भला. समाजसेवक असा साधा भोळा टेंगर पाडा भागवडला भला. त्रिमूर्ती Thank you. एंटरप्राइजेस ग्रुपच्या पाठीशी Design. बाल्या मामा हाय. मॅन ऑफ द मॅच आपण अनाउन्समेंट करायचं आहे आणि ओम साई धाबा दापोडे टीमचे कॅप्टन आपण टॉस बॉक्समध्ये पोचायचं आहे. या सामन्यातील सामनावीर खेळाडू 38 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना देवेश सलामीसाठी आला होता. त्यांनी 29 धावांचं महत्त्वाचं योगदान या सामन्यामध्ये दिलेलं आहे आणि तो ठरलेला आहे सामन्यातील विजयाचा शिल्पकार अर्थात सामनावीर खेळाडू. चला मॅन ऑफ द मॅचसाठी लगेच यायचं आहे आणि कॅप्टनने लगेच देखील पोचायचं आहे टॉस बॉक्समध्ये. वेळ न घेता लगेच टॉस होईल, मॅन ऑफ द मॅच देईल. शॉर्टमध्ये आपण लगेचच सामन्याला लगेच सुरुवात देखील करणार आहोत कारण की इथून थेट 8 मॅचेस बाकी आहेत. यानंतर आज मला वाटतं की 2 ते 3 नक्कीच वाजतील कारण की तुम्ही फार स्लो खेळतायत. थोडासा स्पीडअप ठेवा. प्रत्येक संघाच्या कर्णधाराला एकच नम्र विनंती असेल की आपण वेळेवर पोचायचं आहे या स्पर्धेमध्ये. मॅन ऑफ द मॅचसाठी ज्या खेळाडूचं नाव उल्लेख केलेला आहे त्या खेळाडूने लगेचच व्यासपीठावर पोचायचं आहे. लगेचच दापोडे टीम संघाच्या कॅप्टनने टॉस बॉक्समध्ये पोचायचं आहे. रिग्नेश 11 राहणार टीमच्या कॅप्टनने देखील टॉस बॉक्समध्ये पोचायचं आहे. चला मॅन ऑफ द मॅच साठी अजूनही आलेलं नाहीये. वारंवार